आणि यानंतर शाहू ग्रुपचे अध्यक्ष आणि आम्हा सर्वांचे लाडके नेते आदरणीय राजेसाहेबांना विनंती या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावे. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष माननीय आमदार जयंत पाटील साहेबांच्या शाहू ग्रुपला एक सदिच्छा भेट निमित्ताने या कार्यक्रमामध्ये उपस्थित माननीय जयंत पाटील साहेब, आमचे मार्गदर्शक माननीय प्रवीणसिंह राजे, कर्नाटकाचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील साहेब, उपस्थित गोकुळचे माजी अध्यक्ष रणजितदादा पाटील साहेब, आपले कोल्हापूर महान शहर अध्यक्ष आर के पवार साहेब, कार्याध्यक्ष अनिल घाटगे, उपस्थित आमचे शिवानंद माळी, व्हाईस चेअरमन बाळ घोरपडे, विनय कदम, उपस्थित राज्य बँकेचे चेअरमन एम पी पाटील, व्हाईस चेअरमन आमचे बंधू वीरेंद्र घाडगे, रोहित पाटील, अभिषेक मोहिते, अमर विटे, प्रकाश पाटील, उपस्थित मान्यवर व्यासपीठ, मोठ्या संख्येमध्ये आलेले. सकाळी खरंच मला आपल्या सगळ्यांचं कौतुक करायचं आहे की सकाळी 9 वाजेपासून इथं लोक थांबलेत आणि मीडियाच्या लोकांचेही मला आभार व्यक्त करायचे आहेत की सकाळी 9 वाजेपासून आपण इथं सगळे थांबला. आलेले सगळे बंधू भगिनी, प्रिंट आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचे आमचे सर्व सहकारी. आज सकाळी साहेबांना मी मेसेज पाठवला, त्याप्रमाणे त्यांनी फोन केला की मी म्हटलं लोकांचा आग्रह आहे की आपण इथं आलं पाहिजे. आम्हाला वाटलं उद्या परवा, पण एकदमच साहेब म्हटले की आजच येऊ का, तर मी म्हटलं आम्हाला आवडेल. त्याप्रमाणे साहेब इथं आले. साहेब, मी साहेबांना बोललो होतो की हा निर्णय मला एकट्याला घेता येत नाही. हा निर्णय घेतला तर माझे सर्व जे कार्यकर्ते बंधू भगिनी आहेत त्यांनीच तो निर्णय घेतला पाहिजे. आणि खरं म्हटलं तर जयंत पाटील साहेब आम्हाला समरजी घाडगे त्या मागायलाच तुमच्याकडे आलेत. मी म्हटलं त्यांनी परवानगी दिली तरच मी येऊ शकेल. आणि हा सकाळी माझं भाषण झालंय पण मी फार त्या दिशेत बोलत नाही. साहेब, जसं सगळ्यांनी सांगितलं की मागच्या इलेक्शनमध्ये आपल्या सगळ्यांचा निसक्त पराभव झाला, पण त्यानंतर मी नाही, ह्या सगळ्यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे. आज आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी माझी दखल घेतली, आपण घेतली. त्याच्यामागे समरजित घाडगेचं कर्तृत्वापेक्षा समरजित घाडगे हा जो ब्रँड तयार झाला त्याच्यामागे तुमच्या समोर बसलेली लोक आहेत ज्यांनी त्याच्यामध्ये गुंतवणूक केली, त्यांच्यामुळे हा ब्रँड आहे. नाहीतर मी जेव्हा इलेक्शनला उभारलो साहेब 2019ला, मीडियामध्ये कोल्हापूरमध्ये असं परसेप्शन होतं की मला 35,000 मतं पडतील, मी 3 नंबरला आहे. आणि जेव्हा 90,000 मतं पडली, मी सांगतो साहेब मला माहित होतं मी ही मागची इलेक्शन जिंकत नाही. आपल्याला माहिती आहे मी एकाच कारणामुळे ती इलेक्शन लढली, 19 लढली तरच 24 जिंकणार, या एका गोष्टीवर मी जिंकत नाही मला माहित होतं. पण मला पण जरा एकदा बघायचं होतं, रिस्क होती. चुकून 25,000 मतं पडली असती तर काय आज आपण इथं नसता आणि मी पण इथं नसतो. पण काम केलंय आणि कागलच्या जनतेने एका नौक्या मुलाला 2016 मध्ये आम्ही आणि माझ्या पत्नी आणि आम्ही सगळे कार्यकर्ते बाहेर पडलो, त्याला दिलं आणि 5 वर्ष हे सगळ्यांनी काम केलंय. आणि त्याप्रमाणे जयंत पाटील साहेब इथं आली, त्यांचे माझ्या काही भेटी झाल्या. आता कुठं आणि कसं मला विचारू नका, ते आमच्या दोघातले विषय आहेत. पण नेहमी त्यांनी आम्हाला सांगितलं की तुम्हाला निर्णय घ्यायचा असेल एक तर घ्यायचा का नाही ठरवा, आणि घेतला असेल तर तो लवकर घ्या, कारण तुम्हाला खाली काम करावं लागेल. आणि त्याप्रमाणे साहेब मी एवढंच सांगतो की आज जर ह्या सगळ्यांनी आपल्याला सहमती दिली, एवढंच मी सांगतो की जसं 8 वर्ष प्रामाणिक मी भारतीय जनता पार्टीमध्ये काम केलंय, तसंच आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या आणि आपल्या नेतृत्वाखाली प्रामाणिक याच्या काळी पुढच्या काळामध्ये मी राजकीय लोकांनी सहमती दिली. तर हे एकच माझा विषय होता जो मी पवार साहेबांनाही बोललो, आपल्यालाही बोललो की या सगळ्या पाडापाडीच्या राजकारणामध्ये सगळ्यात जास्त फटकाच बसलाय कागल गडिंग्लज उत्तूर विधानसभेच्या विकासाला. आणि मी एकच आट आपल्या समोर घातली की जर माझ्या बहीण भावानी परवानगी दिली तर मला फक्त या मतदारसंघामध्ये साहेब आपली साथ लागेल. कारण मी काय आता सध्या या मतदारसंघामध्ये या मतदारसंघाचं जे भविष्य आहे त्याला एकटं पाडायचा प्रयत्न केला जातोय. आता सगळेच नेते एका बाजूला आहेत आणि त्यामुळं पवार साहेब आणि आपणच आणि आपलं सगळी फळी
मला आपली सगळ्यांची ताकद लागेल आणि त्यासाठी आज आपण हा कार्यक्रम घेतला. मी पाटील साहेबांचं मनापासून आभार व्यक्त करतो की ते वेळात वेळ काढून इथं आले. स्वर्गीय राजेसाहेबांच्या काळापासून आमचे त्यांचे संबंध आहेत. मला वाटतं आता ही तिसरी पिढी. एकदा साहेबांचा कार्यक्रम राजे बँकेच्या शाखेच्या उद्घाटनाला कापशीला झाला होता, इथं पण झाला होता आणि त्याप्रमाणे पण ते कधीही राजकीय नव्हतं. हे पहिल्यांदा योगायोग आहे की हा राजकीय कार्यक्रम होतोय आणि कागलला पण हे बघायला मिळते की जयंत पाटील साहेब दुसऱ्यांसाठी किती आलेत. थोडंसं आपली भाषणं बघून आपल्या सगळं बोलायला शिकायला लागलं. पण कागलला पण लोक आपण आल्याच्या उत्सुकतेपेक्षा आपण दुसऱ्याच्या प्रचाराला आलाय हे बघायला जास्त आली. तर त्यामुळे मी अधिक काही तर बोलत नाही. मी परत साहेबांचं स्वागत करतो आणि आपण सगळे आलात त्यासाठी आपल्या सगळ्यांचा आभार व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. आणि यानंतर शरदचंद्र